हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना. स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत, हीच स्वामींचरणी मनोमन मी प्रार्थना करते. आज आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीचे महत्त्व, म्हणजेच एवढी का खास आहे ही एकादश, एवढे सगळेजण का सांगत आहेत या एकादशीबद्दल, एवढी वेगळी का आहे. कारण दर महिन्यात तर एकादश येत असते, पण या एकादशीला देवशयनी हे नाव कसं काय आहे किंवा या नावामध्ये काय आहे, तर देवशयनी या एकादशीमध्येच लपलेले आहे बघा. खूप मोठे भाग्य आहे जे लोक एकादशीचे व्रत करतात किंवा दर महिन्याच्या एकादशीचे व्रत करत नाहीत, परंतु या एकादशीचे व्रत जरूर करतात, नियमांचे पालन करतात, तर त्यांना साक्षात विष्णुदेव आशीर्वाद देतात. कारण दर महिन्याला येणाऱ्या ज्या एकादशी आहेत त्यांचं प्रत्येकांचं महत्त्व तर मी तुम्हाला सांगतच असते, पण ही जी देवशयनी एकादश आहे याबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर प्रथम आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती, सणवार, व्रतवैकल्याची आपण इथं माहिती आणि छोटे छोटे साधे उपाय आपण पाहत असतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक चांगले बदल घडून येतात. व सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा. चला तर मग बघूया आजचा आपला देवशयनी एकादशीबद्दलचा विषय. देवशयनी एकादशीच्या नावातच आपल्याला समजते की शयन म्हणजेच काय, निद्रा अवस्था. विष्णुदेव क्षीरसागरामध्ये नागशय्येवरती 4 महिने निद्रा अवस्थेत जातात या एकादशीपासूनच. त्यामुळेच या 4 महिन्यामध्ये कोणतेही मांगलिक कार्य, मांगल्यवर्धक कार्य, शुभ कार्य केले जात नाही. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अनेक जण या गोष्टींचे पालन करत नाही, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे विघ्न किंवा संकटे त्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच तुम्ही या गोष्टी व्यवस्थित नीट ध्यानात ठेवल्या पाहिजे. पण मग असा प्रश्न अनेकांना पडतो की जर 4 महिने जगाचे पालन करताच जर नसतील ते किंवा झोपेच्या अवस्थेत जात असतील, तर मग आता आपण काय, कसं काय या जगाचं पालनपोषण कोण करणार, देखभाल कोण करणार. तर जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये जात असतात निद्रा अवस्थेसाठी, तेव्हा या सृष्टीची पूर्ण जबाबदारीची चावी भगवान शिवशंकरांना देऊन जातात. शिवशंकरांना ते सांगतात की आता यापुढे 4 महिने तुम्ही या सृष्टीचा कार्यभाग सांभाळा. म्हणूनच तर लगेचच या एकादशीनंतर श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्याची सगळी लगबग किंवा श्रावण महिना हा पूर्णपणे भगवान शिवशंकरांना, महादेवाच्या भक्तीसाठी आपण खूप खास असा ठेवलेला असतो किंवा त्यांना समर्पण असा हा श्रावण महिना असतो. अनेक भक्त महादेवांना प्रसन्न करून घेतात व आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण करून घेण्याचा वर प्राप्त करतात. कारण भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहेत आणि भोळे जे सदाशिव आहेत ते आपल्या भक्तांवरती अखंडितपणे त्यांनी मागितलेल्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत देत आलेले आहेत. ते देव दानव असा कोणताही फरक बघत नाहीत, तर जे भक्तांनी मागितलेलं आहे लगेच प्रसन्न होऊन ते देतात. तर या गोष्टीसाठी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये अनेक गोष्टींनी शंकरांना प्रसन्न करायचं आहे. तर आज आपण काय करू शकतो एकादशीच्या दिवशी ते मी तुम्हाला सांगते, छोटासा उपाय. जर खूपच आर्थिक तंगी आहे, आर्थिक नुकसान होत आहे, वारंवार पैशाला पैसा साठत नाहीये, वैताग आलाय की पैसा नाहीये, मी काय करू, प्रत्येक गोष्टीचं ॲडजस्टमेंट करावं लागते, तर आजच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायचं आहे आणि लगेच सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. व जल अर्पण करून मनोमन नमस्कार करून आपल्या घरातील नित्य देवपूजा करायची आहे विधिवत. षोडशोपचारे आजच्या दिवशी तुम्ही पूजा करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये विष्णूची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा हे काहीही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल, तर त्यावर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे. केसरयुक्त दुधाचा अभिषेक करायचा आहे. जर केसर नसेल तर दुधामध्ये हळद मिक्स करून तुम्ही याचा अभिषेक करायचा आहे. व तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून आजच्या दिवशी केळाचे काप करायचे आहे व त्यावर मध तुम्ही टाकायचं आहे.
या केळाच्या कापावरती मध टाकून त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुळशीपत्राशिवाय विष्णुदेवांना नैवेद्य पोहोचत नाही, म्हणून तुळशीपत्र अर्पण करून मग तुम्ही म्हणायचं आहे, मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जे काही प्रॉब्लेम चालू आहेत, जे काही आर्थिक तंगी वारंवार येते, एक गोष्ट करायला गेली तर दुसऱ्या गोष्टीसाठी पैसा कमी पडतो, एक गरज पुरवत असताना दुसरी गरज निर्माण होते, तर या सगळ्या गोष्टींसाठी मला पुरून उरेल व मी दानधर्म करू शकेल एवढा पैसा माझ्याकडे येऊ द्यात, यासाठी आणि या मधाप्रमाणे आणि या केळातील गोडव्याप्रमाणे माझ्या आयुष्यात देखील असाच गोडवा निर्माण करा, असंच मधुरतेचे क्षण माझ्या आयुष्यात येऊ देत, अशी तुम्ही 3 वेळा मनोमन अगदी विश्वासाने प्रार्थना करायची आहे. यानंतर आरती करायची आहे विष्णुदेवांची, धूपदीप ओवाळायचा आहे व आरती करताना कापुरामध्ये तुम्ही 2 लवंगा टाकायच्या आहेत. यामुळे हवन केल्याचे देखील तुम्हाला पुण्य मिळेल. व त्यानंतर आपण हा जो नैवेद्य दिलेला आहे किंवा नैवेद्य अर्पण केलेला आहे, तो प्रसाद म्हणून तुम्ही घरातील सगळ्यांना वाटायचा आहे. साक्षात विष्णुदेवांचा आशीर्वाद म्हणून हा प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे. तर हा उपाय छोटासा पण एकदम पॉवरफुल तुम्ही जरूर करा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की लाईक करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.